नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये शारदाला काव्याबद्दल कळलेलं आहे, काव्य आणि जीवाच्या नात्याबद्दल आणि शारदा काव्याला सपोर्ट करणार आहे. त्यानंतर शारदा काव्याला हेही म्हणते, की "तू आता अचानक सगळ्यांना काही सांगू नको." तर काव्य डिसाईड करते, की अ, जातानाच्या वेळी गाडी थांबवून ती त्या तिघांनाही म्हणजे नंदिनी, पार्थ आणि जीवा जेव्हा तिथे असतील त्यांना ती जीवा आणि तिच्या नात्याबद्दल सांगेल. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय-काय होणार आहे. एपिसोडची सुरुवात होते जेव्हा शारदाला ते लॉकेट दिसतं ज्यामध्ये जीवा आणि काव्याचा फोटो असतो आणि ती समजून जाते आणि ती विचारते काव्याला, "म्हणजे जीवा आणि तू आधीपासूनच?" तर काव्य म्हणते, "हो आहे. जीवा आणि माझं आधीपासून एकमेकांवर खूप प्रेम आहे. ताईचं लग्न ठरलं होतं त्या आधीपासूनच आम्ही एकमेकांना ओळखतो. अ, परंतु जीवाने मला खूप वेळा म्हटलं होतं, की आपण लग्नाबद्दल घरी सांगूया. परंतु मीच नाही म्हणत गेले गं. कारण मी कसं सांगितलं असतं घरी, बाबांना वेल सेटल मुलगा हवा होता आणि त्यामुळे मीही ठरवलं होतं. आम्ही ठरवलं होतं दोघांनी, की माझंही शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय आणि तोही त्याच्याही हाती एक पूर्ण फायनान्शियली इंडिपेंडंट झाल्याशिवाय घरी सांगायचं नाही किंवा रादर कोणालाही सांगायचं नाही. परंतु शारदा म्हणते, की "अगं, पण तू कधीच का नाही सांगितलं? अच्छा ठीक आहे, पण लग्नाच्या दिवशी तर ॲटलीस्ट सांगायला पाहिजे होतं. जेव्हा लग्नाला तुला उभं केली होती, तेव्हा तर सांगायचं होतंस." तर काव्य तिलाच ओरडते आणि म्हणते, "काय आहे तुला सिच्युएशन माहिती आहे ना, की कशी होती? मी कधी कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगितलं असतं? ते सगळे मला एकतर मारायला नाहीतर मला तिथे हात जोडायला तयार होते. तर मी कसं सांगितलं असतं आणि कधी सांगितलं असतं?" पण लोकांनो, तुम्हाला काय वाटतं, की काव्याने तेव्हा सांगायला पाहिजे होतं? एकदा तरी ओरडून सांगायला पाहिजे होतं, की नाही, लग्न मान्य नाही आहे किंवा तिचं दुसऱ्यावर प्रेम आहे. दॅट्स इट. तिनं थोडं 5 मिनिटं जरी खेचून घेतलं असतं गोष्ट, नाही लोकांनी ऐकलं असतं ती वेगळी गोष्ट, पण गोष्ट खेचली तर गेली असती. तोपर्यंत नंदिनी आली असती ना तिथे. एक 1-2 मिनिटाच्या 1 मिनिटाच्या फरकावर तिथे ती झालेलं आहे सगळं. परंतु असो. तर काव्या हे म्हणत आहे, की तिचे बाबा भर लोकांमध्ये मंडपामध्ये तिच्या पाया पडले. त्यामुळे ती काहीच करू शकली नाही आणि ती पार्थलाही नाही सांगू शकली. कारण पार्थवर पण तेच सगळं सुरू होतं. त्याला पण काहीच करायला मार्ग नव्हता. त्यामुळे त्यांना सांगून पण काय फायदा असता. मी तुम्हा लोकांना सांगत होते, पण कोणी माझं ऐकायलाच तयार नव्हतं. आई तू सुद्धा माझ्याकडे आली होतीस, परंतु तू सुद्धा माझं ऐकलेलं नाहीये. सगळ्यांनी मला लग्नाला उभं केलंय वगैरे, वगैरे. मग श्राद्धाला खूप वाईट वाटतं. तिला काहीच कळत नाहीये, की आता हे काय होऊन बसलं. तिला वाटलं होतं एका मुलीची लाईफ बरबाद झाली, पण इथे दोन्ही मुलीची लाईफ बरबाद झालेली आहे. त्यांना वाटलं होतं, की त्यांचं डिसिजन राईट आहे. दोन्ही मुली सुखी राहतील. परंतु इथे दोन्ही मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत आणि तिला खूप वाईट वाटत आहे. शारदा काव्याची माफी मागते. तर काव्या म्हणते, की "आई मला माफी वगैरे नकोय आणि आधी तू शांत हो. मला फक्त हे जे वाईट झालेलं आहे, ते सगळं मला ठीक व्हायला हवंय. जे लग्न झालेलं आहे, ते लग्न मोडायला हवंय. अ, दोघांचेही लग्न मोडायला हवंय. माझंही लग्न मोडायला हवंय आणि नंदिनी ताईचंही लग्न मोडायला हवंय. अ, तर आई चल प्लीज आपण सांगूया ना खाली सगळ्यांना सांगूया, नंदिनी ताईला सांगूया, ती साथ जरूर देईल." परंतु शारदा तिला थांबवते. तिचे हात म्हणजे तिला हात जोडते आणि म्हणते, की "नाही काव्या, सध्या इतक्या लवकर म्हणजे असं घाई कोणाला सांगू नको. मी तर समजून घेतलं, परंतु जर ही गोष्ट तुझ्या बाबाला कळली, त्यांची तब्येत खराब होईल. त्यांना आयुष्यभराचा झटका बसेल, की त्यांनी दोन्ही मुलींच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. त्यांचा विचार कर. त्यामुळे असं अचानक कोणाला सांगू नको. मी काय म्हणते, तुम्ही चौघे जण तू त्या तिघांना एकत्र घे. त्या तिघांना समजावून सांग हळू पार्थ आणि नंदिनीला कळू दे ही गोष्ट आणि मग तुम्ही मिळून जो डिसाईड करसाल, ते मग तुम्ही डिसिजन घ्या. तोवर मी पण बाबाला सांगण्याचा, तयार करण्याचा प्रयत्न करते ह्या गोष्टीसाठी. परंतु आता कोणालाच सांगू नको." अशी ती हात जोडत आहे. तिथे नंदिनी येते आणि विचारते, की "काय झालंय? काव्या काय सांगितलं तू आईला?" कारण आईची ती हालत बघून नंदिनी खूप परेशान होते, की नेमकं काय झालंय आणि नंदिनीला वाटतं, की काव्याने डिव्होर्सबद्दल आईला सांगितलेलं आहे. तर नंदिनी म्हणते, की "काव्या, तू आईला डिव्होर्सबद्दल सांगितलं, पण बाबाला अजिबात सांगू नकोस आणि चल आता खाली सगळे तुझी वाट बघत आहेत." तर तिथून नंदिनी काव्याला तिथून घेऊन जाते. काव्या शारदाकडे आशेने बघत आहे, कारण शारदाने तिला म्हटलेलं आहे, की "मी तुम्हाला या खाईमध्ये घालणार नाही आहे. मी तुमचं आयुष्य वाचवेल, मी तुमची साथ देईल वगैरे, वगैरे." तर काव्याला एक आशा आहे, की तिची आई सगळं ठीक करेल. तर दुसरीकडे एक काव्या, नंदिनी खाली येतात. पार्थ आणि जीवा त्यांचा आई-बाबांचा निरोप घेतात आणि जातो म्हणतात. तेव्हा अ, नंदिनी पण बाबांना म्हणते, "बाबा नमस्कार" करते आणि जीवाला इशारा करते. मग जीवा आणि नंदिनी मिळून आई-बाबांना नमस्कार करतात. नंदिनी आरुषीला बाय बोलते. इकडे पार्थ सुद्धा मिळून नमस्कार करण्याचा प्रयत्न करत आहे. तो काव्याकडे बघतो लेकिन परंतु काव्या एकदम सुन्न आहे. ती दुसरीकडेच तिचं लक्ष आहे. त्यामुळे पार्थ एकटाच दोघांचा आशीर्वाद घेतो आणि तिथून सगळे निघून येतात. तर गाडीमध्ये आपण बघतो, की सगळे आपापल्या आठवणीमध्ये आहेत. पार्थ आठवणीमध्ये आहे नंदिनीच्या अ, आणि तो बघत आहे म्हणजे नंदिनी जेव्हा पार्थ आणि जीवाचं बोलणं झालेलं होतं, की जीवाने म्हटलं, की "आता ती माझी बायको आहे. मला लग्न करू वाटलं म्हणून मी लग्न केलं" वगैरे. त्यानंतर तो कारचा जो फ्रंट मिरर आहे तो नंदिनीकडे करतो. परंतु मग नंदिनीचं त्याला ते आठवतं, की आमच्या आईने बनवलेली कोळंबी आहे वगैरे, वगैरे. ते जे बोलणं आठवतं मग मग पार्थ तो आरसा नंदिनीकडून हटवून काव्याकडे करतो. दुसरीकडे अ, जीवा सुद्धा ती गोष्ट आठवतो. जेव्हा काव्या नंदिनीला थांबवते, की त्याला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. दुसरीकडे काव्या सुद्धा आठवते गोष्ट, की आईने काय सांगितलेलं आहे आणि आता हे बोलावं लागणार आहे आणि नंदिनी सुद्धा आपल्या आठवणीमध्ये असते. तर काव्या गाडी थांबवते आणि म्हणते, की "गाडी आत्ताच्या आत्ता थांबवा. मला तुम्हा तिघांशी बोलायचं आहे." नंदिनी म्हणते, की "काय झालं? आपण घरी
सुद्धा बोलू शकतो ना, घरी जाऊन बोलूया, हा काय वेडेपणा आहे? परंतु काव्य म्हणते की ताई घरी बोलणं होणार नाहीये. घरी ते लोकं आपल्या सतत आजूबाजूला असतात. मला तुमच्या तिघांशी आत्ताच इथेच बोलावं लागणार आहे. आणि मग पार्थ गाडी थांबवतो आणि काव्या त्या तिघांनाही बाहेर पडायला सांगते, बाहेर निघायला सांगते. जीवा विचार करतो की काव्य आता काय सांगत असणार? आपल्या नात्याबद्दल तर सांगत नाहीये ना. जेव्हा तिला सांगायचं होतं तेव्हा तिने नाही सांगितलं आणि आता काय सांगत बसणार आहेस? मी काही केल्या गाडीतून उतरणार नाही. इथेच एपिसोड संपतो. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये तिघेही गाडीतून उतरतात. काव्या सांगते की मला हे लग्न मान्य नाही आहे. पार्थ म्हणतो, तर ही गोष्ट सांगायला तुम्ही एवढ्या अर्जंटमध्ये गाडी थांबवायला लावली. मला माहिती आहे की तुमचं रिझन काय आहे. काव्या म्हणते की अजून एक महत्वाचं रिझन आहे. तर आता बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की काव्या खरंच सांगू शकणार आहे का जीवाच्या आणि तिच्या नात्याबद्दल, की खरंच ती बोलू शकणार का, की ती दुसरंच काही रिझन देईल की माझ्या एक्झाम जवळ आल्यात, माझी स्वप्न वेगळी आहे, तर व्हॉटएव्हर. तर बघणं इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला आजच्या एपिसोडचे अपडेट कसे वाटले मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.